छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्यासाठी अस्मिता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा आपल्याला कुणीही मोठं नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय तुम्ही आम्ही जगू शकत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तुमचा आमचा श्वास आहे. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जाणीवपूर्वक काही तथाकथित लोक मंडळी ही वादग्रस्त वक्तव्य करतात, वाद लावतात. काही दिवसांनी असं होईल शिवाजी महाराज म्हणजे वाद, आणि या कारणामुळे शिवाजी महाराज लोकांच्या जे मनात आहेत, हृदयात आहेत, हे तथाकथित मंडळी त्यांना हृदयातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल. परंतु शिवप्रेमी म्हणून तुम्ही आम्ही हे कदापि होऊ देणार नाही. वाद कशामुळे आहे? सध्या वाद छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून रामदास त्या ठिकाणी सांगितले जातात, दाखवले जातात आणि मांडले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि रामदासांचा काहीही संबंध नाही. रामदासांची आणि शिवाजी महाराजांची आयुष्यामध्ये कधीही भेट झालेली नाही, तसा प्रसंग नाही, इतिहासात तसा पुरावा नाही. शिवाजी महाराजांच्या काळात समकालीन इतिहासकारांनी जो इतिहास लिहिला त्याच्यामध्ये सुद्धा रामदासांचा साधा उल्लेख नाही. मग जाणीवपूर्वक रामदास ब्राह्मण असल्यामुळं शिवाजी महाराज जर ग्रेट ठरवायचे असतील, शिवाजी महाराज ग्रेट असतील किंवा शिवाजी महाराजांना ग्रेट समजायचं असेल तर त्यांना फक्त गुरु म्हणून रामदास त्या ठिकाणी बसवलं गेलं पाहिजे. आणि ब्राह्मण श्रेष्ठ असल्याशिवाय बाकी कुणीही मराठा बहुजन श्रेष्ठ होऊ शकत नाही. ही जी एक धार्मिक संकल्पना आहे ती अत्यंत खोटी आणि संतापजनक आहे. धीरेंद्र शास्त्री असेल किंवा त्याच्या अगोदर ज्या ज्या लोकांनी, गोविंदगिरी महाराज असेल किंवा काही स्वयंघोषित महाराष्ट्र भूषण जे आता हयत नाहीत, त्यांनी सुद्धा रामदास हा घुसडण्याचं काम केलं. परंतु जिवंत विचारांच्या जबाबदार शिवाजी महाराजांवर प्रेम असणाऱ्या सगळ्या सच्च्या शिवप्रेमींनी खरा इतिहास पुढे आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस रामदास आपोआप बाजूला गेले. आमचा रामदासाविषयी द्वेष नाही, त्यांच्याविषयी वाईट भावना असण्याचा काही संबंध नाही. परंतु रामदास शिवाजी महाराजांचे गुरु आहेत हे आम्ही मान्य करणार नाही. आणि तसं महाराष्ट्र खोटा चुकीचा इतिहास, कधी दादोजी कोंडदेव कधी रामदास हे पात्र इतिहासाशी संबंधित नाहीत आणि हे वारंवार सांगून सुद्धा वारंवार बदनामी केली जाते. आज महाराष्ट्रामध्ये सगळे मराठे किंवा सगळा बहुजन समाज छत्रपती शिवाजी महाराजांसाठी रामदास गुरु नाहीत हे धीरेंद्र शास्त्रीच्या त्या वक्तव्याबद्दल प्रचंड संतापले, चिडले. बाहेरचा माणूस इथं येऊन खोटा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराज थकले होते असं म्हणण्याचा प्रयत्न झाला. आणि मग ग्रेट कोण होतं तर रामदास ग्रेट होते. आणि त्यांनी परत त्यांच्यामध्ये त्यांच्याशी चर्चा करून शाब्दिक ऊर्जा देण्याचं काम केलं. हे दादांत खोट आहे. शिवाजी महाराज पहिलेही शूरवीरच होते, लढवय्ये होते, म्हणूनच स्वराज्य घडवलं. स्वराज्याचे दोन्ही छत्रपती ताकदीनं स्वराज्यासाठी लढले. पण एका धीरेंद्र शास्त्रीनं किंवा त्या वागेश्वर धामनी रामदास सांगितलं नाही. आज महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींना माझा प्रश्न आहे, घराघरात महाराष्ट्राच्या बहुतांश कानाकोपऱ्यामध्ये, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, पुण्याचा परिसर किंवा काही महाराष्ट्राच्या उर्वरित भागात सुद्धा, विदर्भ मराठवाड्यात रामदासी बैठका घेतल्या जातात. अप्पासाहेब धर्माधिकारी किंवा नानासाहेब धर्माधिकारी यांच्या माध्यमातून बैठकांचं पीक महाराष्ट्रात निर्माण झालं. बडे बडे नेते सुद्धा त्या रामदासी बैठकांचे भक्त आहेत. आम्हाला त्याच्याबद्दल काही देणं घेणं नाही. परंतु त्या बैठकीमध्ये धीरेंद्र शास्त्री बोलून फक्त गेला, परंतु ह्या श्री सदस्याच्या माध्यमातून घराघरात शिवाजी महाराजांसोबत रामदास एकत्र चित्र घराघरात भिंतीवर लावलं. त्या घरातला रामदास कधी बाहेर काढणार हा मला पडलेला प्रश्न आहे. बैठकीमुळं, धर्माधिकारींच्या त्या श्री सदस्यांमुळं किंवा रेवदंड्यातून रामदासांसोबत शिवाजी महाराजांना एकत्र त्या ठिकाणी फोटोमध्ये दाखवून शिवरायांची बदनामी केली जाते. महाराष्ट्रातले तमाम शिवप्रेमी ती बदनामी थांबवणार का हा माझा सवाल आहे. कारण त्यांनी त्यांच्या बैठका स्वतंत्र रामदासांचा फोटो लावून घ्याव्यात, आम्हाला त्याच्याबद्दल काही दुमत नाही. परंतु शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये कधीही रामदासांसोबत
भेटण्याचा दिसण्याचा कशाचा संबंध आलेला नसताना गुरु म्हणून का प्लान केलं जातं? कारण रामदासी बैठका जर घराघरात लावायच्या असतील तर शिवाजी महाराज हे माध्यम आहे. हे त्यांच्या डोक्यातली ही जी काही सुप्त कल्पना आहे त्याच्यामुळे खोटा इतिहास मान्य केला जातो. महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींनो, तुमचं जर शिवाजी महाराजांविषयी प्रेम असेल तर जे रामदास बैठका तुमच्या शहरात, गावात, गल्लोपाळी किंवा जिथं कुठे घेत असतील त्यांना प्रश्न विचारा. आमचे शिवाजी महाराज स्वतंत्र आहेत, स्वतंत्रच असले पाहिजेत. तुमचा रामदास स्वतंत्र वापरा. वेळ पडली तर त्यांच्याशी चर्चा करावी लागेल, आंदोलन करावं लागेल. परंतु जर बाहेरचे वाचाळवीर बोलून जात असतील, खोटा इतिहास मांडत असतील, त्याला मूळ कारण इथली लोक सुद्धा आहेत. महाराष्ट्रातल्या घराघरातला रामदास कसा घरातून हटवणार हा सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. पण यांना वारंवार सांगून, सूचना देऊन, मान्य आहे, हायकोर्टाने पण सांगितलं, निकाल सुद्धा दिला की शिवाजी महाराज गुरु नाहीत, काही त्यांचा संबंध नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, रामदासांबद्दल ज्यांना कौतुक करायचं त्यांनी करा, परंतु तो औरंगजेबाचा हेर होता, आदिलशहाचा हेर होता, हे नाकारणार आहेत का? इतिहास तसं सांगतो. इतिहासाची पानं तपासा. शिवाजी महाराजांच्या पायासोबत सुद्धा बसण्याची जर पात्रता ज्या व्यक्तीची नाही त्यांना गुरु म्हणून का बसवलं जातंय? आणि इतिहासाचं जाणीवपूर्वक जे कोणी विकृतीकरण करतात, खोटा इतिहास सांगतात, इथून पुढे शिवप्रेमींनी जागरूक राहून, मराठा बहुजन समाज आपला इतिहास आतापर्यंत वाचत नव्हता, लिहित तर सोडा, बघत सुद्धा नव्हता आणि तसा मांडण्याचा सुद्धा प्रयत्न झाला नाही. परंतु आता मात्र प्रत्येक जण इतिहास वाचतोय, लिहितोय, इतिहासात रमतोय, इतिहासाची चिकित्सा करतोय. तर खरा इतिहासच महाराष्ट्रासमोर आला पाहिजे आणि नम्रपणे घराघरातून रामदासाचा फोटो बाहेर काढला पाहिजे, यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. तुमचा कोण मित्र असेल, नातेवाईक असेल, कोणीही हितसंबंध असतील, त्यांच्या घरी जा, त्यांचं पाणी सुद्धा पिऊ नका, जेवायचा आग्रह केला, जेवण सुद्धा करू नका. त्यांना सांगा पहिला घरातून रामदासाचा फोटो काढून टाका. तुम्हाला स्वतंत्र लावायचं लावा, आम्हाला काय म्हणणं नाही. पण शिवाजी महाराजांनी त्यांचा एकत्र संबंध नसेल. खरं तर बदनामीकारक इतिहास इथून आपल्याला दूर करावा लागेल आणि हा शिवधनुष्य प्रत्येकाने उचलावा लागेल, तरच खोटा इतिहास थांबेल. आणि तो थांबवण्यासाठी तमाम शिवप्रेमींना, मराठ्यांना संघर्ष करावा लागणार आहे. जय शिवराय. माझं हे म्हणणं खरं आहे की खोटं आहे नक्की सांगा. मी एक कायद्याचा विद्यार्थी आहे, खोटं कधी बोलणार नाही. आणि शिवाजी महाराजांचा बदनामीकारक इतिहास कधीही मावळे सहन करणार नाहीत, हे निर्विवाद सत्य आहे. जय शिवराय. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर चॅनल संतोष शिंदे ऑफिशियल हे सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा.